नरद्याची खिंड, आजूबाजूला शांतता, दाट जंगल आणि त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभी असलेली ती प्राचीन 3 मंदिर तुम्ही कधी एक्सप्लोर केलाय? नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा ऋषी ब्लॉगर. आज गेलो होतो एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी, जे सहजासहजी कोणाला माहितीच नाही. कारण इथे असलेली शांतता, उंचच्या उंच झाडे आणि एक भली मोठी विहीर, त्यामुळे इथे यायचं कोणाचं धाडसच होत नाही. पण त्या ठिकाणावर गेल्यावर दृश्य काही वेगळंच झालं. कारण आम्ही एक्सप्लोर केलो तिथे असणारी प्राचीन 3 मंदिर. मेन रोड पासून तुम्हाला एक पायवाट दिसते, तिथून अगदी थोड्या अंतरावरच तुम्हाला श्री महादेवांचं मंदिर बघायला भेटेल. तेथील मूर्ती संपूर्ण दगडात कोरलेली होती. तिथून थोडं पुढे गेल्यावरच तुम्हाला श्री दत्त मंदिर देखील बघायला भेटेल. दत्त मंदिरचे दर्शन घेताच आम्हाला तिथे एक बंदिस्त स्वरूपाची वास्तू बघायला भेटली. बघायला तर एकदम डेंजर वाटत होतं, पण ती वास्तू नक्की कशासाठी बांधली आहे हे कोणाला माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तिथून जरा पुढे आलं की तुम्हाला श्रीकृष्ण मंदिरचा बोर्ड दिसेल. या मंदिराच्या वरती जाण्यासाठी जंगलातून दगडी पायऱ्या आहेत. जाताना खूप भीती वाटते, खरं वरती गेल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. हातकणंगले तालुक्यामधील नरदेकिंडीत असणाऱ्या या 3 मंदिराबद्दल सांगितलेली माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऋषी ब्लॉगर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.